परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाला विरोध करून राहिले. 5 राज्यामध्ये झालं, पण महाराष्ट्रातच वाय काय करून राहिले? त्यांनी वाय नाही केलं पाहिजे. इथं अगोदरच चिवम समाज कमजोर आहे आर्थिक. आपल्या योजना सर्व भूकर लोकांनीच घेतल्या, म्हणून आपण खारपेला मागे राहिलो. तर मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील मातंग समाज जागृत झालेला आहे. जे 59 जाती आहेत, एससी समाजामध्ये बसतात, एससी मध्ये बसतात. त्यामध्ये 1 नंबरचा समाज बौद्ध समाज आहे. महाराष्ट्रामध्ये 80 लाख आहे. 2 नंबरचा समाज मातंग आहे, तो 30 ते 35 लाख आहे. आणि मग चर्मकार समाज, बाकीचे समाज असे 13% आहेत. बौद्ध समाजांनी संपूर्ण ज्या आरक्षण असो, ज्या सुविधा असो, त्या घेतलेल्या आहेत. बौद्ध समाजांनी आता मोठं मन करायला पाहिजे की मातंग समाज कसा मोठा होईल, त्याकडे त्यांनी साथ द्यायला पाहिजे. देत आहे, परंतु काही लोक विरोध करत आहेत. आणि ते जेवढा विरोध करत आहेत तेवढा मातंग समाज संघटित होत आहे आणि जागृत होत आहे. तरी पण यापुढे, कारण मातंग समाजाचं तसं योगदान, विद्यापीठाला नामकरण होण्यासाठी कांबळेंनी आत्मदहन केलं. कोतीराम कांबळे आपल्या तळ्याचं, महाडचं, आपल्या तळ्याचं आंदोलनामध्ये मातंग समाज पुढे होता. अण्णाभाऊ साठेंनी मुंबई, गुजरातमध्ये जाऊ नये म्हणून आंदोलन केलं होतं. पोवाडे लिहिले होते सरकारच्या विरोधामध्ये. अण्णाभाऊ साठे काही लहान माणूस नव्हते. रशियामध्ये त्यांचे गुणगान गात होते. फकीरा कादंबरी, फकीरा सिनेमा काढला तिथं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलो. परंतु आमच्या काही बौद्ध समाजाचे नेते खूप टीका करतात. ते एक बाई तर भलकाच बोल, मी ते वाचलं, मी किती अळांचोट पडा. एक ते बौद्ध भगिनी होती, भलकाच बोलायची, ते अळाणीपणा, अज्ञान आहे. आणि म्हणून जो सुज्ञ बौद्ध आहे तो आपल्या पाठीशी आहे. तरी पण आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले समाज, बाबासाहेब जे म्हणत, शिक्षण, संघटित आणि संघर्ष. संघर्ष म्हणजे भांडण नाही, जीवनामध्ये संघर्ष करा. म्हणून आपण संघटित व्हाल अशी अपेक्षा करतो. आणि महत्वाचा आपण आता एक पंचसूत्री कार्यक्रमच करू. मातंग समाजांनी व्यसनापासून दूर राहावं. व्यसनामध्ये फार आपला गेलेला आहे समाज. कारण साहजिक आहे, जेव्हा मला माहित आहे, आमचे वडील पोलीस पाटील होते, तेव्हा वतनदार होते. मातंग समाज आमच्या घरी असायचा. आमच्या घरात बाट नव्हता. तेव्हापासून मी मातंग समाजाची स्थिती पाहतो. आणि शिक्षणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे समाजाने. व्यसनापासून दूर राहणं आवश्यक आहे आणि संघटित होणं आवश्यक आहे. या 3 गोष्टी जर आपण केल्या, निश्चितच मातंग समाज या 5 ते 10 वर्षामध्ये एकदम वर जाईल. नाही तर नवीन पिढी बर्बाद होणार आहे आपण जर लक्ष दिलं नाही. करता आपल्याला विनंती करतो, आता मी आपल्याला बोललो होतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्लॅनिंग नका. प्रत्येक जिल्ह्यामधून 11 लोक नेते तयार झाले पाहिजे, संघटित. त्यांना वर्ग आपल्याला
प्रशिक्षण द्यायला पाहिजे, समाज कसा संघटित होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर असे आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊ. हे पावसाळा झाल्यानंतर प्रोग्राम असा बाकीची सर्व व्यवस्था मी करतो, काही काळजी करायची नाही. आणि कारण हा समाज, त्या समाजाचं मराठ्यांचं बहुजनांचं फार जवळचं नातं आहे. जो जो जन्माला आला पहिला हात मातंग समाजाच्या भगिनीचाच लागला. त्यावेळेस बाळंतपण कोण करायचं? मातंग समाजाची स्त्री करायची बाळंतपण. बरं, जन्माला मातंग समाज आणि वर जातानाही मातंग समाज. अंत्यविधीच्या समोर बँड असतो. जन्मापासून तर मरेपर्यंत आपलं नातं आहे आणि म्हणून हे आपलं नातं आपण टिकूया. आम्ही आपल्या सोबत आहोत. मला जाऊ देण्याची परवानगी मागतो, कारण तब्येत बरं मी हाव का नाही तर मला जाऊ देण्याची परवानगी मागतो. भाऊ, आपण आलात आपला